भाई और बहनों, असं आहे की आत्ता ज्या कायद्याची चर्चा चालू आहे तो कायदा आत्तापर्यंत ब्रिटिश सरकारने आणलेल्या सगळ्या फौजदारी खटल्यांना किंवा कायद्याला फाटा देण्यासाठी म्हणजे पुराव्याचा कायदा काढून टाकला. ज्या ज्या कायद्याने आम्हाला हक्क दिलेला आहे की आम्ही गुन्हेगार नाहीत, आम्ही गुन्हा केलेला नाही हे सांगण्याचा ज्या कायद्याने अधिकार दिला ते कायदे काढून टाकले आणि तुमची भाषा बंद करून आम्ही सांगतो ते तुम्ही करा, नाही तर जेलमध्ये जा, त्यासाठी हा कायदा आणला. आज ती भूमिका टोकाला गेलेली आहे. आत्ता सुरेशने काश्मीरबद्दल पत्र वाचून दाखवलं. आमचे मित्र आहेत सुरेश, त्यांनीच मोदीला खुनी ठरवलेलं आहे. खुनी जस्टिस सुरेशने आणि जस्टिस सावंत, जस्टिस कृष्णा अय्यर, जागतिक कीर्तीचे जजेस ज्यांनी सांगितलं की मोदीला खुनाच्या केसमध्ये त्याच्यावर खटले भरले पाहिजे. ते मोदी आज ईव्हीएम मशीनची पूजा करतील का ईव्हीएम मशीन मॅनेज करतील? अरे काय करतील? कुठलाही पक्ष तुमचा नाही, सगळे पक्ष ब्राह्मणवादी आहेत आणि आर्य ब्राह्मण तुम्हाला आम्हाला या देशाचे नागरिक समजत नाहीत. ते सांगतात की जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत भारताचे मालक फक्त आर्य ब्राह्मण असतील आणि तुम्ही सगळे त्यांचे गुलाम असाल. त्यांचे सगळे कागद आहेत आणि आम्ही म्हणतो तू दलित आहे, तू आदिवासी आहे, तू मुस्लिम आहे. अरे आम्ही सगळे एका रक्ताचे लोक आहोत आणि ते आमच्यापेक्षा वेगळ्या रक्ताचे लोक आहेत. पाकिस्तानचे मुस्लिम सुद्धा आमच्या रक्ताची माणसं आहेत. पाकिस्तानचे मुस्लिम, भारतातले मुस्लिम, दलित, आदिवासी आम्ही सगळे एका रक्ताची माणसं आहोत. आर्यभट ब्राह्मण सोडून बाकी सगळ्यांचं रक्त एक आहे. आणि तुम्ही काय म्हणता? त्यांनीच तुमच्या डोक्यात मेंदू सडवलेला आहे. मला 10 मिनिटं, मी 5 मिनिटात संपवणार आहे. त्यांनीच तुमचा मेंदू सडवला आहे की नाही अलग राहू, तुम्ही आमचे नाही. आपली भाषा काय असते मुस्लिम वस्तीची, हिंदू वस्तीची? तिकडं जायचं, इकडं जा. कसलं इकडं तिकडं? अरे तुम्ही आणि आम्ही एका रक्ताची माणसं असल्यावर इकडं तिकडं घुसला आलं. परंतु ही भावना आम्ही घेऊन समाजापुढे जात नाही. आम्ही हे सगळ्या समाजाला शिकवत नाही. किंबहुना आमच्यातले जे शिकलेले लोक आहेत, आमच्यातले असतील, तुमच्यातले असतील, सगळे शिकलेले लोक आहेत, ते नंबर 1चे लबाड आहेत. त्यांना फक्त त्यांचं करिअर दिसतं, त्यांना तुम्ही दिसत नाही. आणि म्हणून आमचे सगळे प्रश्न आज आमच्या म्हणजे असं पाहिजे आम्ही की आम्ही जेलला भिणार नाही, पोलिसला भिणार नाही, मरणाला भिणार नाही. हा देश आमचा आहे. पोलीस भ्यायचं नाही, जेल भ्यायचं नाही, मरण भ्यायचं नाही. काय करतील? आता आमचे तरुण पोरं दलित मुस्लिम म्हटलं, दलित आदिवासी म्हटलं की नक्षलवादी, मुस्लिम म्हटलं की आतंकवादी. त्यांच्या बापाचा देश आहे का आम्हाला आतंकवादी ठरवायला? तुम्ही फक्त टाळ्या वाजून चालणार नाही. आम्ही जीवावर उदार होऊन, मी आज पोस्ट लिहिली आहे की जेव्हा 2 खुनी, एक अध्यक्ष आणि दुसरा पंतप्रधान देशाचा मालक आहे, तेव्हा ईव्हीएम मशीन काय बॉम्ब मारणार? मी लिहिलंय, माझं फेसबुक वाचा तुम्ही. हे मी का लिहितोय? मला काय मरणाची हौस आली? मला तुमच्या डोक्यात घालायचं आहे की अरे हा देश आपला आहे. आपण 125 कोटी आपण आहोत, 2-4 कोटी ते असतील आणि त्यांच्याबरोबर 10-5 भांडवलदार. दुसरं कोण आहे? पुंजीवाद आणि धर्मांधता ह्या 2 गोष्टींची युती झालेली आहे आणि ते तुमचे सगळे मीडिया त्यांच्या ताब्यात आहे, सगळी वर्तमानपत्र त्यांच्या ताब्यात आहेत आणि तुम्ही तुमच्यामध्ये एकत्र येत नाही. त्यामुळं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की हे सगळे कायदे हे आपण एका रात्रीत त्यांना काडी लावू शकतो. फक्त आम्ही आमची 100 कोटीची एकी दाखवली पाहिजे. 50 कोटी फार झाले तेव्हा आम्ही कमीपणा घेऊन आता नुमानीने बघ काय केलं. जेव्हा 2002च्या दंगलीमध्ये आदिवासींनी येऊन मुस्लिम आमच्या आया बहिणींची बोटं कापली, तेव्हा आदिवासींना नुमानीने भेटून विचारलं तुम्ही असं का केलं? तेव्हा आदिवासी असं म्हटले की आम्हाला RSSने शिकवलं
की बघा रस्त्याने येताना मुस्लिमच्या मशिदी आहेत, कसले श्रीमंत मुस्लिम आहेत, ते खातात पितात, मटणाचे ढेरीचे ढेर खातात, रस्त्यावर लागतात, तुम्हाला काय मिळतं का? त्यांना शिकवलं. कुणी जाऊन शिकवलं? हे आर्यभट्टांनी. आणि वर्षानुवर्ष तुमच्याबद्दल मनामध्ये एक तुमच्याबद्दल मेंदू सडवला की हे मुसलमान वाईट आहेत, मुसलमान वाईट आहेत. आणि काय सांगितलं त्यांच्या मुलांना? कुठे चॉकलेट दे, कुठे युनिफॉर्म दे. तो आम्ही देऊ शकतो का नाही जाऊन आदिवासी वस्तीत? अरे आमच्याकडे पैसे आहेत का? नाही आहेत ना. आम्ही देऊ शकतो का नाही? आम्ही देत नाही. आणि त्यांना काय सांगितलं मग? की आम्ही बोलू तेव्हा तुम्ही यायचे. आम्ही बोलू. त्यांनी बरोबर दंगलीत बोलवलं, ते आले. म्हणजे ही सगळा जो कटकारस्थानं नीच क्रूर वृत्ती जी आहे, त्या वृत्तीला तोंड द्यायचं असेल तर आम्ही काय त्यांना मारायची गरज नाही. त्यांचे विषारी विचार काय आहेत ते आम्ही आमच्या लोकांना समजून सांगितले पाहिजे. आम्ही कोणाशी मारामारी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही मारामारी करणार नाही. आम्हाला कोणाला मारायचं नाही. आम्ही रात्रंदिवस कष्ट करतोय. आम्ही सांगतोय की देशातल्या दंगली मुसलमान करत नाही, देशातले बॉम्बस्फोट मुसलमान करत नाही. हे आर्यभट करतात आणि मुसलमानाचं नाव घेतात. हे आम्ही आमच्या जीवावर उदाहरण सांगतो. कशाकरता सांगतो? आणि ते खरं आहे म्हणून सांगतो. ते खरं आहे म्हणून सांगतो. करकरेंनी जर सुरुवात केली नसती तर कालच्या बॉम्बस्फोटमध्ये काही कमी ना, 2-4 लोकांना शिक्षा झाली ना, ब्राह्मणांना शिक्षा झाली, संघाच्या कार्यकर्त्यांना शिक्षा झाली आहे. कधी झाली का आतापर्यंत? त्याचा पाया करकरेंनी घातला. त्या करकरेंनी कसं मारलं? इथेच आता ह्या जवळपासच करकरेंना मारले ना. करकरेंच्या अंगावर इस्माईलचे आणि कसाबच्या गोळीचे खुणा नाहीत. बॅलिस्टिक एक्सपर्टचा रिपोर्ट आहे की कसाब किंवा इस्माईलच्या बंदुकीच्या गोळ्यातल्या खुणा म्हणजे जखमा करकरेंच्या बॉडीवर नाहीत. मग कुठल्या खुणा आहेत? तर करकरेच्या बॉडीवर पोलीसकडे जो पिस्तूल असतो .9 त्या अशा उभ्या गोळ्या घातलेल्या आहेत आणि ते पिस्तूल हिंदुत्ववाद्यांना पोलिसांनी दिलेलं आहे. परंतु आम्हाला वेड्यात काढत असत नाही. आणि आम्हाला आता मौलाना कोळसे पाटील, अरे तुमचे मौलाना पण तुमचे नाहीत तर आम्ही कसे होणार तुमचे? काय करायचं काय? आम्हाला मौला मौलवी आमचे सगळे धर्मगुरू त्यांचे असतील आमचे असतील, त्यांना सांगायचं तुमच्या आम्ही पाया पडायला येतो, मशिदीत येतो, प्रार्थना करतो. राजकारणात आम्हाला दलित आदिवासी मुस्लिमांना बरोबर घेऊन राजकारण करू दे. सगळ्या जाती धर्मातले गरीब आम्हाला बरोबर घेतले पाहिजेत, तरच राजकारण होईल, बाकी राजकारण होणार नाही. आणि ते आजपासून कामाला लागू. मोदीला किती उड्या मारू द्या, त्यांनी काय युपीमध्ये जिंकलंय, कसं जिंकलंय. आमच्या तुकारामाचा एक अभंग आहे, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. आपल्या पापाचा साक्षीदार आपलं मन असतं. आपल्या आईला माहिती असतं आपला बाप कोण आहे. त्यामुळे मोदीला दररोज तो पाप करतो त्याला माहिती आहे. मग मला म्हणतात तुम्ही न्यायमूर्ती असून पंतप्रधानाबद्दल असं बोलता. म्हणलं जो पंतप्रधान माझ्या गुरूंनी खुनी ठरवलाय त्याला मी अरे तुरेच बोलणार, मी कसं बोलू? काय त्याच्याबद्दल आदर असण्याचं कारणच काय? न्यायमूर्ती सावंत माझे गुरु आहेत, कृष्णायर माझे गुरु आहेत, जस्टिस सुरेश माझे मित्र होते, ते मला ज्युनियर जज होते, परंतु होते. तेव्हा मी थांबवतो. भारतीय कॉन्स्टिट्यूशन आपल्याला लागू नाही. भारतीय कॉन्स्टिट्यूशनची त्यांनी संविधानाची अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही. त्याखाली जे आपले मूलभूत अधिकार आहेत ते सस्पेंड झालेले आहेत. लक्षात ठेवा. काँग्रेसच्या राज्यात सस्पेंड होते. काँग्रेस नालायक होती, हे महानालायक आहे. त्यामुळे आम्हाला या सगळ्यांना बरोबर घेऊन नवीन पक्ष, नवीन संघर्ष आणि रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि त्यासाठी माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब मी तुमच्या खांद्याला खाऊन लढायला तयार आहे. एवढं सांगून मला पुण्याला जायचं आहे. तुमची परवानगी घेऊन मी जातो.